उपस्थित सर्व नागरिक, आज या पुरस्कारासाठी उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी या सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर आयुष्यामध्ये काही गोष्टी न कळतच डोळ्यासमोर येतात आणि आज तीच एक गोष्ट माझ्यासमोर घडली. सातपुते सरांनी फोन करून सांगितलं की तुम्हाला पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि तो कार्यक्रम आज इथे मिरजमध्ये होतोय. आणि खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे मिरजमध्ये कोटे होतोय हा कार्यक्रम मला माहिती नव्हता, पण नंतर बघितलं की या मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी कार्यक्रम हा होतोय. आणि काही गोष्टी डोळ्यासमोर आल्या ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथे आल्यानंतर मला त्या गोष्टी आठवल्या. माझे आजोबा गणपतराव कवठेकर जे मिरज येथे राहत होते. मूळचं आम्ही कवठेगुलम तालुका शिरोळ येथील. आणि आजोबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास हा मिरज येथून सुरुवात झाली. मिरज हे शहर संगीत क्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात या मिरजमधूनच केली. ब्राह्मण समाजात राहिले, वाढले आणि संगीत क्षेत्रात त्यांनी आपलं काम केलं. हृदयनाथ मंगेशकर असतील, त्याचबरोबर भीमसेन जोशी असतील, यांच्या साथीला ते बसायचे. आणि विविध पुरस्कार त्यांनी त्या काळात मिळवले. मी तेव्हा छोटा होतो, लहान होतो आणि ते त्याच्यानंतर वारले. आणि त्यांचा कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये झाला हे मला माझ्या वडिलांनी सांगितलं. आणि खरंच अभिमान वाटतो की आज या कार्यक्रम आल्यानंतर मला त्यांची खरं तर आठवण आली की इथेच त्यांचा कार्यक्रम झाला असेल आणि ते इथेच कुठेतरी स्टेजवर बसले असतील, मोठ्या मंडळांच्यावर ते बसले असतील. आणि आल्यानंतर एक छानसं जे आपले मगाशी संगीतकार होते कानडा राजा पंढरीचा, इतकं छान पद्धतीनं त्यांनी ते गायलं. जो सूर असेल, ताल असेल, इतकं छान पद्धतीनं आवडलं. आणि मला माझ्या आजोबांची आठवण आली की संगीत क्षेत्र काय असतं. आज खरं तर या डोळ्यासमोर आलेल्या गोष्टीमुळं एक मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की आयुष्यामध्ये कधी कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर येतील, कधी कुठल्या आठवणी डोळ्यासमोर येतील हे माणसाला सांगता येत नाही. संगीत क्षेत्र काय असतं हे मला माझ्या आजोबांनी शिकवलं. संगीत क्षेत्रामध्ये कार्य करायची संधी तर मिळाली नाही, पण पत्रकार क्षेत्रामध्ये काम करायची मला संधी मिळाली. आणि आजोबांची गुण आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना धाडसानं करायची आणि क्षेत्रामध्ये पुढं जायचं हे आजोबांनी मला शिकवलं होतं. आणि आज तेच मी करतोय. पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना कुणालाही न जुमानता आयुष्यामध्ये सक्रियपणे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि आज त्याचीच पोचपावती मिळाली. सातपुते सरांनी आज पत्रकार या क्षेत्रातील मला पुरस्कार दिला आणि सन्मानपूर्वक आज हा पुरस्कार मी तो स्वीकारला. खरं तर सातपुते सर असतील, कांबळे सर असतील, त्याचबरोबर आमचे आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले सर असतील, यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतं. कुठली गोष्ट असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांना फोन करतो. सातपुते सरांचं कार्य अप्रतिमच आहे. विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यक्तींना ते पुरस्कार देतात. आणि हा पुरस्कार जयसिंगपूर असेल, मला वाटते विविध ठिकाणी विटामध्ये सुद्धा ते या पुरस्काराबरोबर ते वधूवराचं सुद्धा काम करतात. आणि चांगल्या पद्धतीनं पुरस्कार असेल, वधू सूचकाचं काम असेल, दोन्ही चांगल्या पद्धतीनं काम करतात. प्रत्येकाच्या आडाअडचणीला कधी रात्री जरी फोन केला, सातपुते सर असतील, आमचे भोसले सर असतील, तर ते कायम उभे राहतात. आणि आज हा कार्यक्रम इथे घेतला. चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि आज या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला पुरस्कार दिला, माझा यथोचित तिथे सन्मान केला. मी खरं तर आपल्या या सर्व सेवाभावी संस्थेचं, सातपुते सर असतील, त्यांच्या सर्व टीमचं, त्यांच्या फॅमिलीचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, या प्रेक्षकांचं, त्याचबरोबर ज्यांनी पुरस्कार स्वीकारला त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.